माझी पालखी उचलून नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं सागर पार्टे ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ दसऱ्याच्या बद्दलचा असणार आहे. दसऱ्याच्या दिवशी शूटिंग केलेलं आहे, एडिटिंगमुळे थोडासा वेळ झालेला आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला व्हिडिओमध्ये पुढे पाहूया. प्रथमतः विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरासमोर सर्वांनी जमून मंदिराला 5 प्रदक्षिणा घातल्या. ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत प्रदक्षिणा झाल्यानंतर मंदिराच्या दारात सर्व पुरुष मंडळी जमली आणि अक्षदांचा वर्षाव करून सोन्या लुटण्यासाठी देवाच्या काठीचा पहिला प्रहार झाला. त्यानंतर सर्वांनी गावातील लोकांनी एकत्र येऊन सोनं लुटलं. जे आमच्याकडं याला सोनं लुटणं असं म्हणतात. मी पुढे पाहत राहा व्हिडिओमध्ये. सोनं लुटून झाल्यानंतर सर्व लहान थोर सर्व पुरुषांनी प्रथमतः विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये जाऊन सोनं अर्पण केलं. त्याचबरोबर तिथे हनुमानांच्या मूर्तीस तसेच शिवलिंगास, गणपती बाप्पांना, सर्व देवी देवतांना सोनं अर्पण केल्यानंतर आता आपण श्री काळ भैरवनाथ जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी जाणार आहे. तसेच बरोबर तेथे सोमजाई मातेचं सुद्धा मंदिर आहे. हे आमची दोन्ही ग्रामदैवताची मंदिर आहेत. आपण त्या ठिकाणी जाणार आहे. तोपर्यंत मित्रांनो, मंडळी, आपल्या चॅनलवर खाली सबस्क्राईबचं बटन दिसत आहे, त्या सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बाजूला बेल आयकॉन दिसत आहे, त्या बेल आयकॉनला क्लिक करा. चला, आता आपण आलेलो आहे श्री सोमजाई माता व काळसरी माता याच्या मंदिरामध्ये. दुसऱ्या मंदिरात तुम्हाला काळ भैरवनाथाचे मंदिर दाखवून मी. आता या ठिकाणी सुद्धा जसं वरती पाहिलं तसंच या ठिकाणी सुद्धा आपण सोनं लुटणार आहे. सर्व मिळून एकदम आनंदाने या ठिकाणी सोनं लुटलं जातं आणि एकदम मज्जा येते. गावाला जी मज्जा असते ती कुठंच सापडत नाही. ही अशी मजा घेण्यासाठीच पुणे मुंबईला राहणारी मंडळी सुद्धा दसऱ्याच्या दिवशी गावाला नक्की आवर्जून येतात. सोनं लुटून झाल्यानंतर सर्वांनी सोमजाई मातेला, काळसरी मातेला आणि तेथे असणाऱ्या देवी देवतांना सर्वांनी सोनं अर्पण केलं. तुम्हाला सांगायचं राहिलं, या सोमजाईच्या मंदिरामध्ये आणि काळसरीच्या मंदिरामध्ये म्हणजे जोगेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये तेथे आपले घट बसवले जातात. या 2 ठिकाणी गावाकडं असं कसे प्रत्येकाच्या घरोघरी असे घट बसवले जात नाहीत. प्रत्येकाच्या भावकीचा जिथे देवारा असेल त्या ठिकाणी सर्वांचे एकत्र मिळून असा घट बसवले जातात. त्यामुळे आमच्या गावात तर घट उठवून ठेवलेले आहेत. तर त्याचे मुखवटे, देवांचे मुखवटे आणि ही ज्योत देवाऱ्यापर्यंत न विजवता घेऊन जायचे असते वाजत गाजत. तर ते आपण ज्योत आणि मुखवटे अशा दोन्ही वस्तू आपण घेऊन चाललेलो आहे वाजत गाजत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एकदम मजा. तर हे आहे आपलं श्री काळ भैरवनाथ व जोगेश्वरी मातेचं मंदिर. आता आपण वाजत गाजत ज्योत आणि मुखवटे घेऊन गावामध्ये चाललेलो आहे परत.
ढोल ताशाच्या गजरामध्ये आपण सर्वजण आता गावामध्ये पोचलेलो पाहू शकता. पुण्या मुंबईवरनं आलेली तरुण मुले सुद्धा अशा गावाकडच्या संस्कृतीच्या कार्यक्रमामध्ये आनंदाने सहभाग घेऊन सुंदर अशा प्रकारे कार्यक्रमाची शोभा वाढवतात. आणि अशाच तरुण व वयस्कर मंडळीच्या पुढाकाराने आपली गाव संस्कृती टिकून आहे याचा मला त्यानंतर आपण पारठे यांच्या देवाऱ्यामध्ये आलेलो आहे. या ठिकाणी आपण सोनं अर्पण करणार आहे. त्यानंतर आपण गावात असणाऱ्या सर्वांच्या देवाऱ्यामध्ये जाऊन आणि घट बसलेत या ठिकाणी जाऊन सोनं अर्पण करणार आहे. तुम्ही पुढे पाहत राहा. त्यानंतर सर्व गावातील लोक एकत्र येऊन सोनं एकमेकांना देतात. महिला पुरुषांना तिलक करून त्यांचं स्वागत करतात आणि सर्वजण एकमेकांना सोनं देतात. यानंतर पुरुष मंडळी एकमेकांना सोनं देऊन एकमेकांना आलिंगन देतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.